एकच ते आई आणि एकच ते मुलगा, एवढाच मोठा असते. खूप मस्तीखोर असते, खूप मस्तीखोर असते. एवढा मस्ती करायचा, सगळे त्याला ओरडत राहायचे. डॅडी, मम्मी, आई, बाबा, ताई, काकू, काका सगळे ओरडत राहायचे. काय रे मस्ती करते नुसता, बस ना गप्प, बस ना इथे, बस ना तिथे, बस ना, नुसता मस्ती करते. हे टाकते टाकते तोड हे तोड. शेवट तो काय करते, शाळेत जाते. ते शाळेत जाते, रोज शाळेत जायचं. शाळेत बी असंच करायचं, मस्ती मस्ती मस्ती. तर त्यांनी काय केलं, टीचरनी जे नापास झाला, ती चाचणी परीक्षा असते त्याच्यात नापास झाला तर टीचर त्याला खूप ओरडले. काय रे नापास झाला, नुसता मस्ती करत राहते, अख्खा दिवस मस्ती करत राहते. आता नापास झाला ना, सगळी पोरं पास झाली आणि तू एकटा नापास झाला, इथे घुस तिथे घुस, अख्खा मस्ती कर, इथे टाक ते टाक. आता काय झालं, तर तिने 2 दिले चपाटे आणि सांगितलं का मस्तीखोर हे ते. तर त्याला आला राग म्हणजे तो नाराज झाला आणि घरी आला आणि गप्प असा बसून राहिला. तर आईला वाटलं का माझा मुलगा एवढा मस्ती करणारा, एवढं टेन्शन करणारा, तो गप्प कसा काय झाला. त्याला काय झालं, कोणी मारलं तर नाही. त्याला विचारते, बाळा तुला कोणी मारलं का, तर नाही. टीचर ओरडली का, तर नाही. तुला पोटात दुखते का, तर नाही. डोकं दुखते का, तर नाही. असं तो करत असते. मग झालंय काय, तुला गप्प का तू राहिलाय. तर काय बोलतच नाही. रात्र झाली, जेवायचा टाईम झाला, आईने जेवायला उठवलं. तर पाळणा असे त्या पाळण्यावर झोपून राहिला, आईने जेवायला उठवलं तर आई जेवण वाढला तर त्याने एकच चपाती खाल्ली. 3 चपात्या खायची तर एकच चपाती खाल्ली. अरे माझं बाळ 3 खायचं ना, आता कसं काय एकच चपाती खाल्ली, काय झालं बरं, माझ्या पोराच्या पोटात तर नाही दुखत असेल. तर हॅलो वट्टू, इथून हवं कर ना. तर ते सांगते, अरे असं कसं झालं, माझ्या पोराच्या पोटात तर नाही दुखत असेल, डोकं तर नाही दुखत असेल, असा का पोरगा जेवला नाही. रात्रभर आईला ते सपवायला लागलं, रात्रभर झोपली नाही. एवढा माझा पोर मस्ती करणारा आणि एवढा इथे तिथे घुसणारा, असं कधी शांत नाही राहत ना, आज एकदम शांत झालाय. काय झालं बरं, म्हणजे पोराच्या पोटात नाही दुखत, डोकं तर नाही दुखत असेल काय. उठून आई त्याला तपासते, डोका तपासते, पोट तपासते, अंगावर बघते कोणी मारलं असेल तर काहीच नाही, तो झोपून गेलाय. नंतर सकाळ झाली आणि आई उठले आणि पोराला तपासते परत. आई लवकर बोलते, मला चल आंघोळ करू, तुम्ही आंघोळ करून मला शाळेत जायचं आहे. तर आई एकदम खूप जाईल, लवकर मला काही नाश्ता असेल तर खूप भूक लागलं. आई गेली पटापट त्याच्या पसंतचा नाश्ता बनवला. तेव्हा तो आंघोळ करून आला, तयारी केली, नाश्ता खाला. तेव्हा आईला कुठे बरं वाटतं, अरे माझ्या पोराने खाल्लं. आणि ती आईच असते शेवट. तिला हर एक गोष्ट, नाही खाल्लं तरी टेन्शन, खूप खाल्लं तरी टेन्शन, खेळते मस्ती करत असला तरी पण तिला टेन्शन येते, नाही मस्ती केली तरी बी तिला चिंता पडते. तर शेवट ती आईच असते ना. तर ती आई आहे. पण मला पण आता ही गोष्ट संपली. फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.